फलंदाजी करणारा संघ नादब्रह्म. नादब्रह्म आपला 12th मॅन इथे पाठवा. नादब्रह्म राखीव खेळाडू समालोचन कक्षामध्ये पाठवा. यस, पहिलाच बॉल आणि शून्यावर पहिला फलंदाज बाद. नादब्रह्म विरुद्ध सौ विमलाबाई गरवारे प्रशाला पथक. या दोन संघामध्ये अत्यंत चुरशीची लढत आहे. खरं तर विमलाबाई गरवारे पथक संघाला सामना जिंकणं अनिवार्य आहे, कारण पहिला सामना त्यांनी गमावलेला आहे. नादब्रह्म संघानं या अगोदर एक सामना जिंकलेला आहे आणि त्यामुळंच त्या संघाला जरी या सामन्यामध्ये पराभव मिळत असेल तरी सुद्धा नेट रन रेटचा विचार करावा लागेल, कारण श्रीराम सेना पथक जो याच ग्रुप मधला संघ आहे त्या संघानं एक सामना जिंकलेला आहे. नेट रन रेट मध्ये जरी नादब्रह्म ट्रस्ट पहिल्या क्रमांकावरती असतील आज ग्रुपमध्ये, पण जर सामन्यातून पराभव स्वीकारत असतील तर त्यांचा नेट रन रेट खाली येऊ शकतो. जिंकत असेल इथे विमलाबाई गरवारे पथक तर त्यांचा नेट रन रेट वर चढू शकतो. आणि त्यामुळं इथे एक आहे की पहिल्या क्रमांकावरचा संघ कमीत कमी दुसऱ्या क्रमांकाने तरी क्वालिफाय होईल अशी तजवीज त्यांना करावी लागेल. आणि पहिल्या क्रमांकाने झाले तर त्यांना काहीच अडचण नसेल. हा सामना जिंकला तर ते थेट पोहोचतील. पण खरी लढाई द्यावी लागेल, खरी लढत द्यावी लागेल ती विमलाबाई गरवारे पथक संघाला. त्यांना सामना जिंकायचा आणि फक्त जिंकायचा नाही तर त्यांना नेट रन रेटच्या आधारे जिंकायचा आहे. त्यामुळं जिंकतानाच त्यांना मार्जिनचं लक्ष ठेवावं लागेल. आणि मार्जिनचं लक्ष ठेवायचं म्हणजे काय, तर त्यांना पहिली गोष्ट नादब्रह्मला कमीत कमी धावांवरती रोखायचंय आणि त्यानंतर ज्या धावा बनतील त्या लवकर फिनिश करून टाकायच्यात. चांगला चेंडू आहे, कुठली रिस्क घ्यायची नाहीये फलंदाजांना. पहिल्या चेंडूवरती यश मिळालेलं आहे गोलंदाजांना. त्यामुळं त्यांचा जो आत्मविश्वास आहे, जो वाढलेला आत्मविश्वास आहे, त्याला कुठेतरी खाली आणायचं असेल तर काही चेंडू शांत खेळणं गरजेचं आहे. पहिला चेंडू सन्मान दिलाय फलंदाज. स्ट्राईक एंडवरती समीर, नॉन स्ट्राईक एंडवर संकेत. लेंथ बॉल होता, बॅट सरळ बॅट आहे पण क्षेत्ररक्षक डीप मध्ये आहे, प्रोटेक्शन तिथे. लॉंग ऑन, धाव एक मिळणार आहे आणि धाव फलक पुढे पोहोचेल तो एक धाव. ओ माफ करा, सुरुवात होते फलकाला. एक धाव, एक गडी बाद, एक. स्थिती थोडीशी नाजूक आहे, शांत आहे स्थिती या वेळेस मैदानामध्ये. नादब्रह्म ट्रस्टनं श्रीराम सेनेचा पराभव केला होता पहिल्या सामन्यामध्ये आणि विशेष म्हणजे चांगलं मार्जिन देखील त्याने तिथे पटकावलं होतं. एका बाजूला सौ विमलाबाई गरवारे पथक संघाला मात्र मोठ्या पराभवाला सामोरे जावं लागलं होतं पहिल्या सामन्यामध्ये. हा अतिथी कक्ष आहे, आपण बघू शकतो. पुणे भूषण शनिवार वाड्याची प्रतिकृती खास करून अतिथी कक्षासाठी बनवण्यात आलेली आहे. अत्यंत सुंदर डिझाईन केलेली आहे. या स्पर्धेचे सगळे सुंदर दृश्य आपल्या समोर येत आहेत. प्रमुख आयोजक सन्मान्य कुणाल सर तिथे आहेत. मुद्रा प्रतिष्ठान शिवमुद्रा ढोल ताशा पथकाचे अध्यक्ष आशुतोषजी देशपांडे सर तिथे आहेत आणि त्यांची संपूर्ण टीम तिथे उपस्थित आहे.
सर्व स्पर्धा यशस्वी करण्यासाठी या सगळ्या मंडळींनी मेहनत घेतलेली आणि इथे बघा नाद ब्रह्मचा नाद सुरू झालेला. ही ट्रॉफी आहे, स्क्रीनवरती बघा तुम्ही, अत्यंत सुंदर डिझाईन केलेली ट्रॉफी आहे. ऐतिहासिक देखील महत्व आहे या ट्रॉफीचं. त्याचबरोबर त्याच्यामध्ये कलात्मकता आहे. दोन सिंह आहे ते पराक्रमाची साक्ष देत आहेत. तलवार आहे या ट्रॉफीमध्ये आणि तुम्हाला तलवारीनं पराक्रम करायचा आहे. तर एक मुकुट आहे, शिरपेच आहे. यस, आतमध्ये पडेल, बाहेर जाईल, 4 धावा मिळणार आहे. लागोपाठचा दुसरा चौकार, षटक पहिलंच संपलेलं आहे, मात्र फिनिश काय शानदार केलेला आहे. सरळ बॅटनं चेंडू लॉफ केला होता, लॉंग ऑफला, लॉफ्टेड ऑफ हा शॉट होता आणि याबरोबरच फलकावरती धावा नोंदवल्या जातील. 9, 1 गडी बाद 9 नाद ब्रह्म. थांबवायची मॅच, थोडा वेळ थांबायचंय. दोन मिनिट थांबायचंय. लाईट्स ऑन झालेले आहेत, आपण मॅच सुरू करू शकतो. सौ विमलाबाई गरवारे पथकच्या सगळ्या खेळाडूंना विनंती, आपण चला फील्ड सेटिंग तयार ठेवा. दुसऱ्या षटकाची सुरुवात इथे होणार आहे आणि पहिल्या षटकामध्ये नाद ब्रह्मण अखेर त्यांना रिदम मिळालेला आहे, नाद मिळालेला आहे. रिदम हा इंग्रजी शब्द आहे, नाद हा मराठी शब्द आहे. नाद ब्रह्माला नाद मिळालेला आहे. चला 9 धावा फलकावरती आहेत. हवेमध्ये जरूर पुल केला चेंडू, डीप मध्ये क्षेत्ररक्षक, 1 धाव. चांगला फटका, चांगलं क्षेत्ररक्षण आणि धाव फलकावरती 10. षटक दुसरं मैदानामध्ये सुरू झालेलं आहे. 10 धावा धाव फलकावरती नोंदवल्या जात आहेत. गोलंदाज असेल अमित गोवंदे, तर फलंदाज संकेत कांत. स्ट्राईक एंड वरती 2 चौकार संकेतनं मागच्या षटकामध्ये शेवटच्या 2 चेंडूवरती टाकलेले आहेत. चांगली सुरुवात दिली आपल्या टीमला. 3 चेंडू खेळला, 8 धावा आहेत. यस, इनसाइड आउट, उंच उंच आणि लांबच लांब, सुंदर षटकार, धावा 6.
आवाज 6 मिळतील. शानदार षटकार, टायमिंग परफेक्ट, संकेत डायरेक्ट सीमारेषेच्या बाहेर. 16 धावा फलकावरती आहेत आणि पुन्हा एकदा इनसाइड आउट. इथे डीप मध्ये कुठेही प्रोटेक्शन नाहीये. डीप एक्स्ट्रा कव्हर, सीमारेषा फोडली. धावा मिळतील 4. ते फलंदाज आता सुसाट सुटलेले, विशेषतः संकेतला थांबवणं किती कठीण आहे. 2 चौकार लागोपाठ खेळले होते, त्यानंतर षटकार, पुन्हा चौकार. 4 चेंडू ओळीनं त्यानं सीमारेषेच्या बाहेर पाठवून दिलेले. त्याच्यानंतरचा हा चांगला चेंडू आहे. धाव फलकावरती 20 धावा आहेत एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. दुसरं षटक सुरू असताना संकेत 6 चेंडू मध्ये 18. यस पूल करायचा होता, मात्र एक्स्ट्रा बाउन्स होता यावेळेस. गुडलेनवरून चांगला बाउन्स मिळवला गोलंदाज अमित गोवंडेनं. 1 धाव मिळणार नाही इथे. 2 चेंडू लागोपाठचे निर्धाव आलेले आहेत. स्पर्धेचे शुभंकर आहेत मूषक राज, आपण स्क्रीनवरती त्यांना बघतोय. एनर्जी, ऊर्जा घेऊन आलेले आहेत आपल्या सगळ्यांसाठी. संकेत पुन्हा एकदा, यस कडक, टायमिंग गोड आहे, फटका बिनजोड आहे. धावा 6. सव्वीस धावा आहेत एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. 2 षटकांचा खेळ संपलेला आहे आणि संकेतची धुवाधार फलंदाजी सुरू आहे. आज मैदानाला उधाण प्राप्त झालेलं आहे. अनेक फलंदाजांनी ताबडतोड फलंदाजी केली, विशेषतः आज दुपारच्या सत्रामध्ये, सकाळच्या सत्रामध्ये धाराशिवच्या फलंदाजांनी, विशेष रोहित निंबाळकरने ठोकलेलं अर्धशतक निश्चित आपल्या सगळ्यांनाच लक्षात असेल. सौरभची धडाकेबाज फलंदाजी दोन्ही इनिंग मधली सर्वांनी पाहिलेली आहे. संध्याकाळच्या सत्रामध्ये गजर प्रतिष्ठानच्या फलंदाजांनी गजर केला धावांचा. रेकॉर्ड, सगळी रेकॉर्ड पायदुळी तुडवली आणि आता नाद ब्रह्म 2 षटकांमध्ये 26 धावा फटकावल्यात. तिसरं षटक सुरू झालेले ऋतुराज विरकर गोलंदाजी मार्क वरती उभा राहिलेला. पहिला चेंडू आखूड टप्प्याचा टाकला, तो हुक करण्याचा प्रयत्न होता तिथे फलंदाज समीर मोगलचा, फसलेला आहे. 4 चेंडू मध्ये 2 धावा समीर मोगल, सलामीचा फलंदाज. पूल करण्याचा प्रयत्न होता, पोझिशन मध्ये जरूर आला होता, मात्र टायमिंग जुळवणं शक्य झालं नाही. खाली राहिला चेंडू. 1 धाव इथे प्राप्त होऊ शकते आणि 27. नाद ब्रह्म ट्रस्ट 27 धावा एका गड्याच्या मोबदल्यात. गोलंदाज ऋतुराज विरकर गोलंदाज आहे. उजव्याच्या बाहेर स्क्वेअर कट, काय सुंदर फटका होता, पण मागे जावं लागेल. थ्रो खराब झाला, पण त्याचा फारसा फटका बसणार नाही, कारण बॅकअप होता. बॅकअप खूप महत्वाचा असतो. अनेक युद्धाच्या बातम्या तुम्ही ऐकल्या असेल, अनेक इतिहासामधून युद्ध अभ्यासलेली असतील. ज्या सैन्यानं बॅकअप ठेवलेला आहे, त्यांच्याकडे राखीव फौज आहे, त्या सैन्याने विजय मिळवल्याच्या घटना सुद्धा तुम्हाला जास्त बघायला मिळतील. राखीव फौज जर ऐन वेळेस कामाला आली नाही तर मात्र युद्धामधून पराभूत व्हावं लागतं. क्रिकेटमध्ये देखील तसंच आहे, तुमच्याकडे देखील ही फौज पाहिजेच. क्षेत्ररक्षण करताना तुमच्याकडे बॅकअप पाहिजेच. थ्रो खराब झाला तर तो अडवण्यासाठी क्षेत्ररक्षक पाहिजेच. आणि ती रचना संगणकाला विचार करावा लागतो की आता फील्ड सेटिंग कशी असणार आहे, कुठून थ्रो येणार आहे.
आणि पलीकडचे जे क्षेत्ररक्षक असतात, थ्रो येतो त्या बाजूच्या विरुद्ध बाजूचे क्षेत्ररक्षक, त्यांना लगेच लाईन मध्ये यावं लागतं चेंडूच्या. वाह वाह वाह, काका हलवाईंच्या मिठाईची आठवण करून देणारा षटकार, गोड, अत्यंत गोड. 6 धावा. इथे हवेमध्ये चेंडू जरूर कॅच सुटलेला आहे आणि चेंडू सीमारेषेच्या बाहेर. धावा 4. एक गडी बाद, 3 षटकांचा खेळ संपला. वाईट चेंडू असेल, एक अतिरिक्त धाव इथे प्राप्त होते. धावफलक 39 वर पोहोचेल. एक गड्याच्या मोबदल्यामध्ये 39. चौथं षटक मैदानामध्ये सुरू आहे. आज एक एक गोष्ट महत्वाची, सौ विमलाबाई गरवारे प्रशाला पथकासाठी त्यांना कमीत कमी धावांवरती रोखायचे, पण फलंदाज काही दाद द्यायला तयार नाही. विशेषतः संकेत वाऱ्यावरती स्वार आहे. हो बघा, उलटा शॉट, क्षेत्ररक्षक तिथे आणि कॅच सुटलेला आहे. भरपूर जीवदान मिळतायत, कॅच पकडले पाहिजे. जर प्रतिस्पर्ध्यांना तुम्हाला रोखायचंय तर कॅच पकडलेच पाहिजेत. 40 धावा, एक गडी बाद 40. चौथ्या षटकामध्ये नाद ब्रह्म ट्रस्ट धावा धावफलकावरती. पुन्हा एकदा काय हुक केलाय चेंडूला, आल्हादपणे उडवला. आल्हाददायक फटका होता, पण परिणाम 6 धावा आहेत. षटकार. पिचच्या खोलीचा वापर केला आणि चेंडूला हुक केलं आणि 6 धावांसाठी बुक केलं. धावा 6. शेहेचाळीस धावा. खूप लेट झाला चेंडू खेळायला. टप्पा पडल्यानंतर चेंडू वेगानं निघाला, खाली राहिला. फलंदाज समीर मोगल. 9 चेंडूमध्ये 19 धावा. समीरची कामगिरी राहिलेली आहे. परत एकदा पुढे सरसावत खेळायचंय, पण कनेक्शन होणार नाहीये. धावफलक 46. एका गड्याच्या मोबदल्यात चौथं षटक मैदानामध्ये सुरू आहे.
चांगला चेंडू आलेला आहे इथे. आखूड टप्प्याचा चेंडू होता, स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न, मात्र कनेक्शन मिळालं नाही. फलंदाज कुणाल भूतकर गोलंदाज आहे. चांगलं राहिलं हे षटक. 8 धावा केवळ आल्या त्या षटकामधून. रिव्हर्स खेळायचा होता आणि कनेक्शन चांगलं आहे. इथे धावा मिळतील. पंचांकडे बघायचंय 4 असेल की 6 आहे. खेळ संपलेला आहे. नाद ब्रह्म ट्रस्ट 52 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. तर विजयासाठी आता पाहिजे मॅजिक ओव्हर सुरू होणार आहे आणि 4 षटके अजून शिल्लक आहेत. तर मोठा स्कोअर उभा राहिलेला आहे. जसा स्कोअर मोठा होणार आहे, इकडे विमलाबाई गरवारे संघासाठी मात्र ती अडचणीची गोष्ट ठरणार आहे. कारण लवकर मॅच मार्जिननं सामना जिंकण्याची त्यांची स्वप्न आता थोडी धुसर होत जातील. जसा स्कोअर 60 ओलांडेल, 70 ओलांडेल, मग मात्र गरवारे प्रशाला पथक समोरचं आव्हान अधिक कठीण होत जाणार आहे. हा सामना त्यांना एन केन प्रकारे जिंकायचाच आहे आणि जिंकताना मार्जिन पण ठेवायचंय, अंतर ठेवायचं जिंकताना, जेणेकरून त्यांचा नेट रन रेट पुढे येईल. लेंथ बॉल खांडून काढलाय. लॉंग ऑनचा क्षेत्ररक्षक समोर आलेला आहे. एकच धाव येऊ शकते तिथून. परत एकदा थ्रो, परत येईल गोलंदाजाकडे. मॅजिक ओव्हर. या मॅजिक ओव्हर मध्ये एक संधी आहे तुम्हाला स्कोअरला मागे आणण्याची. त्यामुळं ही संधी इथे विमलाबाई गरवारे प्रशाला अचीव करण्याचा प्रयत्न करेल. दिशा दिली जरूर चेंडूला, मात्र फाईन लेगला क्षेत्ररक्षक अडवेल. 2 धावा आतापर्यंत या षटकामधून. 54 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. 4 चेंडूमध्ये 8 धावा हव्यात चॅलेंज पूर्ण करण्यासाठी, जेणेकरून तुम्हाला 8च्या 12 मिळतील. वाह, चांगला प्रयत्न आहे. क्षेत्ररक्षण देखील तितकंच चांगलं होईल आता. आणि 1 धाव केवळ प्राप्त होणार आहे. 55 धावा, 1 बाद 55. 5वं षटक. 3 चेंडू मध्ये 3, अजून हव्यात 7. आता थोड्याशा आशा उंचावलेल्या आहेत गरवारे प्रशाला संघाच्या, कारण 3 चेंडू मध्ये 7 धावांची आवश्यकता आहे. हे शेवटच्या षटकासारखं षटक आहे. आणि काय गोलंदाज आहे इथे. धाव घेण्याचा प्रयत्न यशस्वी ठरेल. 1 धाव. यष्टिरक्षक आशिष जोशी. यष्टिरक्षणाची भूमिका आज प्रभावीपणे पार पाडतायत आशिष जोशी. आयुष्याची 3री इनिंग त्यांची सुरू आहे. चांगला प्रयत्न. मिड विकेटला 2 धावा घेण्याचा प्रयत्न यशस्वी ठरेल. आणि या 2 धावांबरोबर फलकावरती धावा 58 आहेत. या षटकाचा विचार केला तर 6 धावा आणि अजून शेवटच्या षटकामध्ये धावा हव्या 4. चौकार मस्ट बी. 4 धावा जर त्यांनी फटकावल्या तर मला वाटतंय या चेंडूवरती
त्यांना धावा मिळतील 4+5, 9 धावा मिळू शकतात. पण जर त्याने 1 2 3 धावापर्यंत धावा घेतल्या, फुल टॉस होता, क्षेत्ररक्षक समोर एकच धाव मिळू शकते आणि 5 धावांचा बोनस इथे विमलाबाई गरवारे प्रशाला संघाने कमावलेला आहे. 5 धावांचा बोनस, 5वे षटक मैदानामध्ये 59, 1 गडी बाद. आतापर्यंत केवळ 2 एक्स्ट्राज आहे. हे खूप महत्वाचे. अनुशासन, शिस्त, गोलंदाजीमध्ये दिशा टप्प्यावरती अचूकता असेल तर या गोष्टी साधता येतात. त्यामुळे ही मॅच जिंकायची असेल तर अधिक प्रभावीपणे फलंदाजी करावी लागेल. या षटकामध्ये 7 धावा आलेल्या आहेत. तर मला वाटतं षटकामधून तुम्ही 2च धावांची कमाई केलेली आहे. हे षटक थोडंसं किफायतशीर ठरलेलं आहे विमलाबाई गरवारे प्रशाला संघासाठी. एकूण 60 धावा एका गड्याच्या मोबदल्यात. 5 षटकांचा खेळ संपला. 6 7 8 3 षटक अजून शिल्लक आहेत. तर 59 फलकावरती जरी दिसत असतील तरी त्या स्कोअरला आपण असं म्हणू शकतो की सूज आलेली आहे. कारण 5 धावा आता क्षेत्ररक्षण करणारा संघ घेऊन मैदानामध्ये उतरणार आहेत. आणि एक जमेची बाजू निश्चित चिराग पवार सरांच्या संघासाठी झालेली आहे की 5 धावा त्यांनी ॲडव्हान्टेज घेतलेला आहे. तो एक फायदा त्यांना होऊ शकतो पुढे जाऊन. गॅप मोठा आहे, आउटफील्ड वेगवान आहे. क्षेत्ररक्षकांचा प्रयत्न कमीच पडणार आहे आणि 4 धावा. प्रशाला संघ किती मजबूत आहे याची जाणीव तुम्हाला होईल. कारण 12th मॅन आमच्या शेजारी कॉमेंट्री बॉक्स मध्ये चिराग पवार सर आहेत. जर चिराग पवार सर 12th मॅन असतील तर टीमची ताकद आपण मोजू शकतो, त्याचा अंदाज करू शकतो. इथे झेल पकडलेला आहे का? यस. फलंदाज इथे होतोय बाद. धक्का बसेल. आशिष जोशी. ही इनिंग त्यांच्यासाठी लाभदायी ठरलेली आहे. या इनिंग मध्ये यश त्यांच्या पायाशी लोळण घेते, यश त्यांच्या पायाशी रुंजी घालते. कारण यश त्यांनी कॅच पकडलेला आहे. यशस्वी क्षेत्ररक्षक आशिष जोशी. फलंदाज प्रतीक खांदवे. नाथ ब्रह्म ट्रस्ट संघाचा खेळाडू प्रतीक खांदवे मैदानामध्ये. समीर मोगल, प्रतीक खांदवे ही जोडी मैदानामध्ये. सलामीला आलेला फलंदाज समीर मोगल. 14 चेंडूमध्ये 26 धावांची खेळी साकारलेली आहे. सर्वेश मुळे गोलंदाज. यश मिळून देतोय सर्वेश. दुसरं यश इथे विमलाबाई गरवारे प्रशाला संघाला. नाथ ब्रह्म ट्रस्ट 63 वरती 2 6व्या षटकात. डाव्या हातानं लेग स्पिन टाकतोय लेफ्ट आर्म ऑर्थोडॉक्स गोलंदाज. चांगला चेंडू आहे. पुढे सोडण्याचा प्रयत्न होता. फुलर लेनचा बॉल. टप्पा पडल्यानंतर बाहेर जातोय हा चेंडू. आणि विशेष म्हणजे अक्रॉस द बॅट खेळायचा प्रयत्न होता. पूर्ण जागा सोडली होती, पोझिशन बनवली होती, पण टायमिंग मिळालं नाही. निर्धाव चेंडू. शॉट ऑफ लेंथ. इथे इम्प्रोव्हायझेशन जबरदस्त आहे, पण फटका खेळताना फलंदाज कुठे होता हे सुद्धा बघावं लागेल पंचांना. 1 धाव इथे प्राप्त होईल. धाव फलक 64 आहे. 2 बाद 64 6व्या षटकामध्ये.
खूपच मागे जात हा फटका फिरवण्याचा प्रयत्न होता. यावेळेस सरळ बॅटने खेळला समीर मोगल, कुठली पायांची हालचाल केली नाही आणि शांतपणे चेंडूला मिड विकेटला पाठवलं. एक धाव आहे, 65, 2 बाद 65. 6व्या षटकामध्ये गोलंदाज सर्वेश मुळे चांगलं षटक राहिलं. चौकार आला होता पहिल्या षटकामध्ये, त्यानंतर छान कमबॅक करण्यात यश मिळालंय. पॉइंटचा क्षेत्ररक्षक पुढे कव्हर होता तिथे आणि आणि एक धाव जरूर पूर्ण होईल. थोडंसं फॉर्मलिंग, खराब क्षेत्ररक्षण आणि त्याचा फायदा घेत नाद ब्रह्म फलंदाज धावा गोळा करतायत. 7 धावा या षटकामधून, 66 धावा, 2 गडी बाद. 6 षटकांचा खेळ संपलेला आहे. शेवटची 2 षटकं शिल्लक आहेत. नाद ब्रह्मच्या फलंदाजांना नाद ब्रह्म जरी पहिल्या क्रमांकावरती असले तरी त्यांच्यासाठी सुद्धा लाल दिवा पेटलेला आहे. कारण इथे जर पराभवाचं मार्जिन जास्त राहिलं तर त्यांचा नेट रन रेटही खाली येऊ शकतो. सध्या ते नेट रन रेटच्या आधारे वरच्या क्रमांकावरती आहेत. सहासष्ट धावा 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये. अजून 2 षटकं शिल्लक आहेत. समीर मोगल सलामीचा फलंदाज मैदानामध्ये स्थित आहे. आज खूप छान बॅटिंग केली. सुरुवातीला थोडीशी अडखळत सुरुवात झाली होती समीरसाठी. त्याचबरोबर संकेतने मात्र ताबडतोड फलंदाजी करून धावांचा ओघ सातत्यानं मोठा ठेवला होता आणि संकेत बाद झाल्यानंतर इथे जबाबदारी स्वीकारली समीर मोगलनं. प्रतीक खांदवे मैदानामध्ये आता सोबतीला आहे. समीर मोगलच्या 15 चेंडूमध्ये 27 धावा, चांगला स्ट्राईक रेट आहे समीर मोगलकडे. प्रतीक खांदवे 4 चेंडूमध्ये 3 धावा, नुकताच आलेला आहे तो. मोठे फटके येऊ शकतात, तेवढी कॅपॅसिटी आहे प्रतीककडे. 67 2 गड्याच्या मोबदल्यात. लेंथ बॉल होता मात्र नाही कनेक्शन मिळालं. फ्लाईट होती, थोडासा हवेमध्ये बराच वेळ चेंडू दिसत होता त्यामुळंच. आणि विशेष म्हणजे चेंडूच्या पिच पर्यंत पोहोचायला हवं होतं, खूप लांब राहिला चेंडू शरीरापासून. पुन्हा एकदा तोच बॉल आहे. टप्पा थोडासा मागे घेतला होता, 2-3 इंच मागे घेतला असेल, परंतु जो ब्रेक मिळतोय, जो चेंडूला वळण मिळतंय ते खूपच जबरदस्त आहे. लेग ब्रेक. धावा मिळतील 0. 67 2 गडी बाद. 7व्या क्रमांकाचं षटक प्रभावी ठरलंय. ओहो, इथे पुढे टाकला आणि फेकून दिलाय सरळ बॅटनं 6 धावांसाठी. षटकार. टायमिंग आणि वेळ सुद्धा संपत आलेली आहे. किती मिनिट राहिलेत चर्चा करू आपण त्या गोष्टीवर, कारण 40 मिनिटामध्ये तुम्हाला एक डाव खेळायचा आहे. डावेश्रीच्या बाहेर चेंडू जाईल. एक षटकार आल्यामुळं परिणाम होतो गोलंदाजावरती, भरकटतो यावेळेस तो. पहिले 2 चेंडू अप्रतिम टाकले होते. खरं तर फुलर लेनचा चेंडू होता, दुसरा थोडासा मागे घेतला होता, मात्र तिसरा थोडा पुढे टाकला. इथे फुल टॉस आहे आणि चेंडू हवाई फायर करतोय, हवाई सफर करतोय. रॉकेट सारखा फटका, आवाजात झंकार आणि समीरचं नाव घ्या, तयार राहा, पहा षटकार. पुराने गाणे 7 मिळतील. शेवटचा चेंडू या डावातला. स्क्रीनवरती आपण बघू शकतो फलंदाजाची भावमुद्रा आणि त्याचा चेंडू जो त्याने पाठवलाय सीमारेषेच्या बाहेर. आकाशामधून विहंग करत असणारा चेंडू बघणं हा अत्यंत आनंद देणारा अनुभव आहे. चेंडू फेका. 2 षटकार लागोपाठ आलेत. पहिल्या 3 चेंडूवरती धावा 1 होत्या, रोखलं होतं गोलंदाज आशिष जोशीनं. मात्र त्यानंतरचे 2 षटकार समीर मोगलनं चढवलेले आहेत. 2 चेंडू डॉट खेळला समीर, पण त्यानंतरची उसळी घेतली ना, जर्मनीच्या जेट डो कारंजाला सुद्धा आव्हान देईल अशी उसळी घेतली इथे.
2 षटकार ठोकत आणि षटकारही पण काय लाजवाब होते, प्रेक्षणीय होते. परत एकदा यावेळेस लिफ्ट मिळाली नाही, पण क्षेत्ररक्षक तिथे अडवतो चेंडूला. 1 धाव समीर मोगल, 1 धाव नाद ब्रह्म ट्रस्ट, 80 धावा. कमी धाव संख्येवरती रोखणं अपेक्षित होतं, मात्र अनेक धावा अशा सुटून गेलेल्या आहेत आणि त्यामुळेच 80 धावा एक मोठा स्कोर फलकावरती आलेला आहे. सौ विमलाबाई गरवारे पथक संघाला आता फलंदाजीमध्ये चमत्कार करावा लागेल, कारण अजून एक षटक शिल्लक आहे. 80 धावा आत्ताच धाव फलकावरती आहेत. हा स्कोर जर 90च्या पुढे आला तर मग मात्र संघासमोरचं आव्हान हे बिलकुल कठीण होणार आहे. एक ऍडव्हान्टेज आहे त्यांच्याकडे, 5 धावा आहेत वेळेत सुरू करा मॅच आणि 5वं षटक त्यांच्यासाठी आहे जे मॅजिक ओव्हर आहे. आज दिवसभरामध्ये आपण पाहिलं मॅजिक ओव्हर मध्ये 48 धावा आलेल्या आहेत. पथकनं 2 पैकी 2 तेवढं मोठं षटक जर बनवलं जागा बनवलेली आहे. तर मोठा स्कोअर तुम्ही सहजपणे, एक मोठी शिडी येते मोठ्या स्कोअरच्या जवळ पोहोचण्यासाठी. मॅजिक ओव्हरची एक मोठी पायरी आहे, राजगड जी पायरी नाहीये ती लिफ्ट आहे, तुम्हाला थेट विजयाच्या जवळ घेऊन जाऊ शकते. पोहोचलेले आहेत. मात्र त्या षटकामध्ये तुम्ही तेवढ्या धावा आणल्या पाहिजेत. 80 धावा फलकावरती पार्थ देवधर पथक स्पर्धेतून या ग्रुप मधून बाहेर पडलेले आहे. शिवनेरी पार्थ देवधर गोलंदाज आहे. खर तर भारतीय क्रिकेटचे पितामह म्हणून दीब देवधर यांना आपण ओळखतो. दीब देवधर भारतीय क्रिकेटची मुहूर्त मेढ त्यांनी रोवली. उंच 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 उंच, कोण घेईल कॅच? कोणी नाहीये, कोणीही नाहीये. 4 क्षेत्ररक्षक तिथे बाजूने दिसताय चेंडूच्या खाली, मात्र कोणी खाली येऊ शकला नाही, कोणी चेंडूला स्पर्श करू शकलेला नाहीये. इथे धावा मिळतील 2 आणि फलकावरती 82 धावा. 2 बाद 82. पार्थ देवधर दुसरं षटक टाकतोय. 9 धावा पहिल्या षटकामध्ये. विकेट पण आहे पार्थकडं. या षटकातील 4 चेंडू अजून चांगले टाकायचे. डेथ ओव्हर मध्ये त्याला आणलंय गोलंदाजीसाठी. 82. फुल टॉस बॉल, लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक खाली, होईल कॅच. तिसरा धक्का. समीर मोगल अर्धशतकापासून दूर. 42 धावांची खेळी, सुंदर आणि बाद झालाय समीर मोगल. ऐंशी धावा, 3 गडी बाद. 8वं षटक मैदानामध्ये सुरू आहे. इथे पुन्हा एकदा फसलेला फटका आणि कोणीच जबाबदारी घ्यायला तयार नाहीये. प्रत्येकानं दुसऱ्यावरती जबाबदारी टाकली आणि झेल मात्र सुटलेला आहे. पूर्वजांनी एक चांगली म्हण करून ठेवलेली आहे, जो दुसऱ्यावरती विसंबला त्याचा कार्यभाग बुडाला. जबाबदारी घेणं गरजेचं होतं गोलंदाजांनी. 83 धावा, 3 गडी बाद. 8वं षटक मैदानामध्ये सुरू आहे. सोपा कॅच होता, कव्हरसाठी देखील होता. गोलंदाज पोहोचू शकत होता. वेग चेंडूला मोठा आहे आणि त्यामुळे सीमारेषा चेंडू केव्हाच पार करणार आहे. धावा 4. 87, 3 गडी बाद. 8वं षटक मैदानामध्ये सुरू आहे. पार्थ देवधर गोलंदाज आहे इथे. शेवटच्या काही षटकार चेंडूंमध्ये मात्र मोठे फटके येत आहेत. आतापर्यंत रोखलं होतं पार्थनं, मात्र झेल सुटल्यानंतर जो मॉरल डाऊन होतो, आत्मविश्वास थोडासा कमी होतो, त्याचा परिणाम आहे. हा चेंडूची लाईन फसली आणि फलंदाजाने फायदा उठवला. प्रतीक खांदवे स्ट्राईक एंडवर.
यस इथे इम्प्रोवाइज करण्याचा प्रयत्न होता. उजव्या बराचसा बाहेर चेंडू टाकला होता. खराब थ्रो आहे आणि अधिकच्या धावा देखील मिळतील. 2 धावा याबरोबरच प्राप्त होतील. तिसऱ्या धावेचाही प्रयत्न आहे. स्टंप्स उडवलेत. आता होईल धोका. तिसऱ्या पंचांकडे निर्णय पाठवलाय. 2 धावा पूर्ण आहेत. तिसरी धाव पूर्ण आहेत का हे बघायचंय. 4 विकेट पडलेले आहेत का तेही बघायचंय. नाद ब्रह्म ट्रस्टनं 79 धावा, एकूण 90 धावा तर बनवलेल्या आहेत, पण त्या 90 होणार आहे म्हणजे आव्हान 90चं असेल की 91चं असेल. सौ विमलाबाई गरवारे प्रशाला पथक संघासमोर आज मोठ्या धावसंख्येला त्यांना तोंड द्यायचंय आणि मला वाटतंय त्यांच्यासाठी परिस्थिती थोडीशी आता अवघड आहे. सातत्यानं आम्ही ती चर्चा करत होतो. या स्पर्धेमध्ये विमलाबाई गरवारे पथक हा संघ तर फलंदाज बाद आहे का? येस फलंदाज बाद तर आहेच आहे, मात्र स्ट्रायकर एंड की नॉन स्ट्रायकर एंड नॉन स्ट्रायकर फलंदाज बाद आहे. 2च धावा इथे मिळतील. त्यामुळं 87 अधिक 2 89 विजयासाठी 90 धावांचं आव्हान. सौ विमलाबाई गरवारे प्रशाला पथक संघासमोर. सिंहगड ग्रुपमध्ये 3 संघ आहेत. नादब्रह्म ट्रस्ट, श्रीराम सेना आणि विमलाबाई गरवारे पथक. तर यानंतरचा सामना नाणेफेकीचा कौल होणार आहे. दोन्ही संघांना विनंती करतो आपण टॉस साठी चला. जिथे शेवटचा साखळीचा सामना खुशबू गुजरात की विघ्नराज ढोल ताशा पथक वर्सेस रमन बाग युवा मंच. दोनों टीम के कप्तान को विनती आप टॉस के लिए अंदर आइए. रमन बाग युवा मंच और विघ्नराज ढोल ताशा पथक आपको टॉस के लिए आना है जल्दी. इस इनिंग ब्रेक में टॉस होगा और बाद में इस इनिंग के बाद आपका मैच होगा. 91 धावा विजयासाठी बनवायच्या आहेत आणि माफ करा 90 धावा विजयासाठी बनवायच्या आहेत. बघूया या 90 धावांचं मागणं काय आहे. विमलाबाई गरवारे पथक संघाला जर आता गारवारे यायला लागले. हे अभी चालू हो गया थंडा. त्या रमन बागवाल्यांना ढोस देऊन आलोय. टॉस जिंकला आणि जर पहिली बॅटिंग घेतली क्रिकेट टीम त्या गुजरातवाल्यांना पहिली बॅटिंग द्या. पाहुण्यांना नेहमी चांगलं खेळू द्या. माईक चालू असू द्या. चला ठोका ठोकी होईल या मॅच मध्ये, कारण जिंकायचं असेल सेमीफायनल मध्ये सुपर 16 मध्ये पोहोचायचं असेल तर मला वाटतंय विमलाबाई गरवारे प्रशाला पथकाला आलाय ना रमन बागचा कॅप्टन. जवळपास 4 षटकांमध्येच हे लक्ष ओलांडावं लागेल. संघनायक रमनबाग युवा मंच. रमनबाग युवा मंच तिथे अध्यक्ष स्वतः आशुतोष सर उपस्थित आहेत. टॉस साठी आपण ताबडतोब मैदानामध्ये पोहोचा. रमनबाग युवा मंच संघनायक टॉस साठी गेला पाहिजे. इनिंग ब्रेक मध्ये ही मॅच सुरू व्हायला, इनिंग सुरू करायला उशीर होतोय. आपण लवकर जा.
चला, नाणेफेकीचा कौल अत्यंत महत्वाचा होता. इनिंग ब्रेक मध्येच तो व्हायला पाहिजे. मागच्या जवळपास 23 सामन्यांमध्ये आपण ही परंपरा जोपासलेली आहे आणि शेवटचा साखळी सामना शिल्लक आहे. शेवटच्या सामन्यामध्ये देखील इनिंग ब्रेक मध्ये टॉस व्हावा अशी आमची सर्वांची इच्छा होती. रूपक सर, काय करायचंय? 4 षटकांमध्ये आपण टॉस करणार आहोत. यस, तर 4 षटकांनंतर आपण टॉस करणार आहोत. दोन्ही संघांनी नोंद घ्या आणि लगेचच आपण मैदानामध्ये जाऊ. एक 90 धावा, 8 षटकं आणि 90 धावा. लक्ष निश्चित मोठं आहे आणि मोठं लक्ष विमलाबाई गरवारे प्रशाला कसं ओलांडणार आहेत, किती वेगात ओलांडणार आहेत, की या सामन्यामध्ये विजय संपादन करत नाद ब्रह्म निर्विवादपणे सुपर 16 मध्ये पोहोचणार आहे. याची सगळी उत्तर आपल्याला मिळतील. प्रश्न अनेक असतील, मात्र उत्तराच्यासाठी फार प्रतीक्षा करावी लागणार नाही. ज्यावेळेस शैलेश निवंगुणे सर आपल्या समोर येतील आणि या सामन्याला साज शृंगार चढवतील. धन्यवाद. दुसऱ्या डावाची सुरुवात आणि सुरुवात इथे निर्धाव चेंडूने होती आहे. जर 6 षटकांमध्ये या 90 धावा जर का पूर्ण केल्या तर यदा कदाचित संघ क्वालिफाय होऊ शकतो, परंतु ते यदा कदाचित 6 ओव्हरमध्ये 90 धावा म्हणजे इथे ज्याप्रमाणे प्रसन्न उर्फ फिंच यांनी जी बॅटिंग केली ना, त्यापेक्षा अधिक वेगाने तुम्हाला बॅटिंग करावी लागेल आणि 6 ओव्हरमध्ये करायच्यात म्हणजे 36 चेंडूंमध्ये 90 धावा. त्यामधले पहिले 2 चेंडू तर निर्धावच गेलेत, म्हणजे 34 मध्ये पुढे 90 करायचे आहेत. अशक्य नाहीये, शक्यतो प्रयत्न करावा लागेल. हा चेंडू देखील निर्धाव. एकाच टप्प्यावरती एकच लाईन, एकच लेंथ. बॅटर मात्र इथे विचार करतायत. ऋतुराज नॉन स्ट्राईकला आहेत. धावसंख्येमध्ये आपण पाहतोय इथे 5 धावा या बोनसच्या ऍड आहेत, परंतु आता 3 चेंडू मध्ये एकही आलेली नाहीये. इथे मात्र परफेक्ट मिडल ऑफ द बॅट. 3 चेंडू इथे आपण पाहिले निर्धाव, परंतु 4थ्या चेंडूवरती ठोक डाला, षटकार, 6 धावा. पुन्हा एकदा बिगिटचा प्रयत्न. चेंडू हवेत, क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल. कोण घेणार? स्वतः गोलंदाज तिथे चेंडू खाली. विकेटचं होईल पतन. षटकारा पाठोपाठ विकेट मात्र इथे गमावली जाते. पहिलाच बॅटर 11 या धावसंख्येवरती. बॅक टू द पॅव्हिलियन. निर्धाव 4थ्या चेंडूवरती आलेला षटकार. त्यानंतर 5व्या चेंडूवरती इथे विकेट प्राप्त केली जाते. नवीन बॅटर मैदानामध्ये येत आहेत. सागर, अथांग सागराप्रमाणे एक विस्फोटक इनिंग इथे मात्र प्रवेश करावी लागेल. पुढचा बॉल आल्या आल्या पहिलाच बॉल. आडवा बॅटने खेळण्याचा प्रयत्न. स्विंग अँड मिस. एकाच बाजूला खेळण्याचा प्रयत्न आहे. टेनिस बॉल क्रिकेटमध्ये खऱ्या अर्थाने ऑन साइडला खेळणारे बॅटर भरपूर आहेत. फक्त आतमध्ये घुसायचं आणि बॅट फिरवायचं. बॅटला लागला तर छक्का, नाहीतर निर्धाव. हे 2च पर्याय रिकामे आहेत. सिंगल डबल कडे अलीकडचे बॅटर लक्षच देत नाहीत. सिंगल डबलने मॅच जिंकता येते हे अजूनही लक्षात आलेलं नाहीये. कित्येक मॅचेस अशा झालेल्या आहेत. रन बॉल इक्वेशन मध्ये देखील बॅटिंग टीम मॅच हरलेली आहे, विकेट हातामध्ये असताना देखील. त्यामुळे क्रिकेट नक्की काय आहे हे तुम्ही जुने जाणते क्रिकेट कधी जर बघितलं तर तुम्हाला समजून येईल. ज्यावेळेस 8 आणि 10 ओव्हरच्या मॅचेस व्हायच्या, जे आता लेजेंडरी खेळाडू आहेत, जे 40+ खेळाडू आहेत, त्यांचा कधीतरी गेम पहा, 40+ मॅचेस पहा, तुम्हाला लगेच क्रिकेटचं खऱ्या अर्थाने गुणोत्तर समजून येईल.
गोलंदाजी कशी करायची आहे, बॅटिंग कशी करायची आहे. चला षटक क्रमांक 2 कडे आपण वळतोय. गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज समीर इथे गोलंदाजी मार्क वरती सज्ज होत आहेत. वैयक्तिक पहिलं संघासाठी पॉवर प्लेचं दुसरं षटक. पहिलाच बॉल पदलालित्य आणि काय फटका इथे सजवलाय. बॉल चाललाय डीप एक्स्ट्रा कव्हर सीमारेषा पार. ऋतुराज यांच्या बॅट मधून हा येतोय पहिला. 4-4-4-4 चौकार. संख्येमध्ये वाढ. धावसंख्या होते ती 15. 15 रन्स ऑन बोर्ड. पुढचा बॉल पुन्हा एकदा पदलालित्य, परंतु इथे मात्र विकेटचं पतन. सर्वात मोठा मासा इथे गळाला लागतोय. ऋतुराज इथे मात्र अयशस्वी ठरतोय. प्रत्येक बॉल वरती प्रहार करण्याचा प्रयत्नात दुसऱ्या विकेटचं पतन. एक मोठा धक्का बसतोय विमलाबाई गरवारे प्रशाले या संघाला. आणि दुसरा बॅटर डगआउटच्या दिशेने बॅक टू द पॅव्हिलियन. विकेटचे इथे पतन होत आहे. नवीन बॅटर मैदानामध्ये येत आहेत. ऋतुराज यांची जागा भरून काढण्यासाठी कुणाल. प्रत्येक बॅटरला आता बॅट फिरवावी लागणार आहे. जर 6 षटकांमध्ये ही जर धावसंख्या पूर्ण केली तर संघ क्वालिफाय होऊ शकतो. 16 मध्ये इथे क्वालिफाय होऊ शकतो. परंतु प्रतिस्पर्धी संघ तितकाच मजबूत आहे. पहिली मॅच त्यांनी जिंकलेली आहे, त्यामुळे विजय घौडदौड त्यांनी देखील सुरू ठेवली आहे. आल्या आल्या पहिलाच बॉल सरळ बॅटने इथे उत्तर दिलंय. सीधी बॅट, नो बकवास. बॉल सीमारेषा पार, येईल चौकार. 4 धावेंसाठी. रित्या आल्या आल्या ते सौंदर्य पाहायला मिळालं. क्रिकेटच्या परिभाषेमध्ये पुस्तकी फटका इथे खेळण्यात येतोय. पुढचा बॉल पुन्हा एकदा आखूट टप्प्याचा बॉल, त्यावरती केलेला प्रहार. बॉल चाललाय एक टप्पा घेत सीमारेषा पार. पुन्हा एकदा येईल चौकार. चौकार चौकार. मध्ये वाढ. धावसंख्या 23. 2 गडी बाद. तेवीस धावा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. चांगली फटकेबाजी केली आहे. ऋतुराज बाद झाल्यानंतर सर्व सूत्र आपल्या हाती घेतलेत कुणाल यांनी. इथे देखील मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. मिस टाइम स्ट्रोक. यष्टीरक्षक डाऊन दी बॉल. विकेटचं पतन. कुणाल देखील होत आहेत बाद. तिसरा बॅटर डगआउटच्या दिशेने बॅक टू द पॅव्हिलियन. यानंतर होणारी जी आजच्या दिवसातील शेवटची मॅच आहे, दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती आहे आपली संपूर्ण टीम घेऊन इथे व्हेरिफिकेशन साठी यायचं आहे. विघ्नराज टीम, आपको रिक्वेस्ट है कैप्टन, पूरे टीम को लेके आना है आपको वेरिफिकेशन के लिए. सभी खिलाड़ियों को लेके आइए. जो प्लेइंग 11 में खेलने वाले हैं उनका वेरिफिकेशन पहले होगा, बाद में टॉस और बाद में मैच.
आल्या आल्या पहिल्याच बॉलवरती प्रहार करण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल, विकेटचं पतन, बॅक टू बॅक. इथे मात्र झेल टिपले जात आहेत. धावा देखील वेगात आल्यात, परंतु विकेट देखील वेगात मिळवल्या जात आहेत. 3 चौकार 3 विकेट या षटकामध्ये मिळवल्यात. अजून एका विकेटचं पतन, अजून एक बॅटर. बॅक टू द पॅव्हिलियन. विघ्नराज टीम कैप्टन, आपको फिर से एक बार रिक्वेस्ट है, पूरी टीम को लेके आना है आपको. अगले मैच का वेरिफिकेशन आपको पहले करना है. आणि रमणबाग, आपण टॉस साठी देखील उशीर आहेत. कमीत कमी खेळाडूंचं व्हेरिफिकेशन करायला जरा लवकर या. गतवर्षीचे तुम्ही विजेते आहात, यावर्षी देखील तुमचा परफॉर्मन्स चांगला झालाय. तुमच्या अगोदर ती आमचे मामा इथे येत आहेत, उंदीर मामा. मॅस्कॉट अगदी अप्रतिम आहे, एन्जॉय आहे. त्यांच्याकडे बघून देखील खेळण्याचा आनंद द्विगुणित होतोय, कारण ते तेवढा मोटिवेट करतायत खेळाडूंना, प्रोत्साहन देत आहेत. हे फार गरजेचं आहे. बॅक टू बॅक 2 विकेट गमावल्यानंतर इथे मात्र धावसंख्या 2 षटकांच्या समाप्तीनंतर 23 धावा झाल्यात. 4 बॅटर बाद, येणारे 36 चेंडू आणि 67 धावा. परंतु 36 बॉलमध्ये 67 धावा करून फायदा नाहीये. तुम्हाला 6 षटकांमध्ये त्या 67 धावा इथे पूर्ण करायच्या आहेत. म्हणजे अजूनही 24 चेंडू आणि 67 धावा असं काहीच समीकरण आहे. बघूया आता या 24 बॉलमध्ये 67 होत आहेत का. स्ट्राईक वरती सागर आहेत, नॉन स्ट्राईकला अमित आहेत, तर गोलंदाजी मार्क वरती संकेत कंद. दुसरं षटक वैयक्तिक हाताळत आहेत. इथे देखील धावा घेण्याचा प्रयत्न केला जातोय. सिंगल सिंगल 2 चेंडूंवरती 2 सिंगल आल्यात, परंतु इथे चौकार षटकाराची गरज आहे. मॅच फार दूरवरती निघून चालली आहे. इथे तुम्हाला आव्हान टिकून ठेवायचं असेल, सुपर 16 मध्ये तुम्हाला जर जायचं असेल, नॉकआउट स्पर्धेमध्ये, नॉकआउट लीग मध्ये तुम्हाला जर जायचं असेल, तर मात्र तुम्हाला इथे विजय मिळवणं गरजेचं आहे. सुरतची टीम देखील इथे आपलं व्हेरिफिकेशन करण्यासाठी आली आहे. पहिल्या मॅच मध्ये म्हणावा तसा खेळ झाला नाही, परंतु या मॅच मध्ये एक मोठा विजय त्यांना देखील मिळवायचा आहे. रनरेट देखील तिथे कायम ठेवायचा आहे. हा चेंडू मात्र गती परिवर्तन, चेंज ऑफ पेस. पंच इथे दाद मागतील. तिसऱ्या पंचांकडे हा निर्णय, म्हणजे मुख्य पंचांनी हा कॉल केलाय तिसऱ्या पंचांकडे. हा कुठल्याही टीमचा रिव्ह्यू नाहीये, हा पंचांचा कॉल आहे. शब्द दोन्ही वेगवेगळे आहेत आणि दोन्ही वेगळे शब्द यासाठी आहेत की खेळाडू घेतात तो रिव्ह्यू आहे, पंच घेतात तो कॉल आहे. रेफरल इथे घेतला जातोय. आमच्या बरोबर सर आहेतच, योग्य ते मार्गदर्शन देतील. आणि तिसऱ्या पंचांनी निर्णय कळवला. इट्स अ व्हाईट बॉल, डावे यष्टीच्या बाहेर आहे आणि पंचांनी लगेच गोलंदाजाला दंडित केलाय. व्हाईट बॉलचा इथे इशारा. अतिरिक्त धावेने धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या 26, 4 बॅटर बाद. इथे देखील आडवा बॅटने मोठा प्रहार आणि बॉल सीमारेषा पार. काऊ कॉर्नर रिजन मध्ये बॉल जातोय सीमारेषेच्या पलीकडे 6 धावेंसाठी. षटकार. चार गड्यांच्या मोबदल्यामध्ये पुन्हा एकदा बिगिटचा प्रयत्न. चेंडू हवेत, क्षेत्ररक्षक चेंडू खाली येण्याचा प्रयत्न करतील आणि सुरेखरित्या इथे अप्पर हँडचा वापर. झेल टिपला जातोय. सागर देखील इथे होत आहेत बाद. 5व्या विकेटचं पतन. 5वा बॅटर. बॅक टू द पॅव्हिलियन.
सर्वेशी ते आपण पाहतो स्ट्राईकला आहेत. पुढचा बॉल पुन्हा एकदा हलक्या हाताने इथे कट करण्याचा प्रयत्न होता, परंतु तो प्रयत्न मात्र फसतोय. निर्धाव चेंडू आहे. 32 धावा झाल्यात 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. थोडीशी पिछाडीवरती आहे संघ गरवारे संघ, परंतु पलटवार करायला एक षटक देखील फार महत्वाचं आहे. आज जर आपण बघितलं असेल फिंच यांनी 50-50 ओव्हरमध्ये 32 धावा बनवल्या आणि त्याच्या अजून 50% धावा ऍड झाल्या, म्हणजे 48 धावा या एकाच षटकामध्ये आल्या होत्या. त्यामुळे वेळ लागत नाही गेम बदलायला. सरळ हाताने इथे बॉलला ढकलून दिलाय. सिंगल तर वेगवान आहे. दुसरीचा प्रयत्न बघा, इथे ताकदीपेक्षा फक्त युक्तीचा वापर केला. ताकदीने जरी मारला असता तरी एखादी अथवा दुहेरी मिळाली असती, परंतु संयमाने इथे उत्तर दिलं. 2 धावा अगदी आरामामध्ये पूर्ण केल्या आहेत. 3 षटकांचा खेळ संपलाय. 34 धावा 5 गड्यांच्या मोबदल्यात तिथे पूर्ण झाल्यात. अजूनही 3 षटक शिल्लक आहेत आणि या 3 षटकांमध्ये उरलेल्या धावा पूर्ण करायच्या आहेत. हे 4थं षटक मैदानामध्ये सुरू होईल. त्यानंतर 5वं हे सर्वात महत्वाचं षटक आहे. त्या जर षटकामध्ये 30-32 पर्यंत धावसंख्या केली तर यदा कदाचित गरवारे संघ जिंकू शकतो आणि यदा कदाचित ते क्वालिफाय देखील होऊ शकतात. परंतु आपण बोलून नाही, त्यांना करावं लागणार आहे. यस, नक्कीच तुमच्यासाठी आम्ही हिंदीमध्ये देखील समालोचन करू, कारण तुम्ही आमचे पाहुणे आहात आणि पाहुण्यांचा आदर पुणेकरांनी नेहमीच केलेला आहे. पुणे तिथे काय होणे. पुन्हा एकदा तुम्हाला शुभेच्छा पुढच्या मॅच साठी. अगले मैच के लिए आपको शुभकामनाएं. चलो चला पुढे मॅच कडे वळूयात. कधी कधी होतं असं. पुन्हा एकदा त्याच दिशेने एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न संयमाने इथे खेळलाय. क्षेत्ररक्षक वेगात येतील. आता मात्र सिंगलच मिळेल. धावसंख्येमध्ये होणारी 1 ने वाढ. धावसंख्या 35. 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 4थं षटक. गोलंदाजी मार्क वरती सुजल तर स्ट्राईक वरती सर्वेश. 35 धावा झाल्यात. अजूनही विजयासाठी 55 धावा करायच्या आहेत. काही अवघड नाहीयेत, अवघड अजिबात नाहीयेत, कारण अजूनही 17 चेंडू शिल्लक आहेत. पुन्हा एकदा सरळ बाटणे लॉंग ऑफच्या दिशेने चेंडू खेळलाय. कुणाल तिथे तैनात. हा पिच टेनिस बॉल क्रिकेटचा एक बाहुबली बॅटर म्हणून कुणाल शेडगे यांची देखील ओळख या संपूर्ण पुणे शहराला आहे. एक अष्टपैलू खेळाडू म्हणून देखील कुणाल शेडगे नावलौकिक मिळवलेला आहे. त्यांचं देखील कौतुक आहे. संघासाठी चांगली कामगिरी करतायत. एक चांगला झेल त्यांनी टिपलाय. इथे मात्र चेंडू उजव्या यष्टीच्या बाहेर. पंचांनी व्हाईट बॉलचा इशारा केलाय. अतिरिक्त धावेने धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या 37 फॉर लॉस ऑफ 5 विकेट. 37 धावा 5 गड्यांच्या मोबदल्यात. त्याने चेंडूला ग्लान्स केलाय. चांगला बॉडमहँडचा वापर. डीप स्क्वेअर लेग मध्ये चेंडू इथे ट्रॅव्हल होतोय. सिंगल मिळतीये. धावसंख्येत 1 ने वाढ. धावसंख्या होते ती 42. सकाळच्या सत्रामध्ये दुपारच्या सत्रामध्ये आपण धावा येताना पाहिल्या. प्रत्येक मॅच मध्ये 70 ते 80 धावांच्या प्लस धावा बनवल्या गेल्यात आणि या संध्याकाळच्या सत्रामध्ये देखील आपण पाहतो इथे धावसंख्येला आकार दिला जातोय. 3 आहेत. पुन्हा एकदा 1 धाव इथे मिळते. धावसंख्येत 1 ने वाढ. फ्रंट फूट चेक करायचा आहे. हा तिसऱ्या पंचांचा पुन्हा एकदा कॉल येतोय. स्क्रीन वरती आपण पाहू शकता ज्या ठिकाणी मोमोज कॉर्नर आहे. स्क्रीन वरती आपल्याला प्रामुख्याने निदर्शनात येते आणि आज त्यांनी ती स्कीम दिलेली आहे
एका डिशवरती एक डिश फ्री आहे. हा, एका डिशवरती एक डिश फ्री आहे. लाभ घ्या. चांगले आणि स्वच्छ असे स्वादिष्ट असे मोमोज आहेत. थोडस त्याचा देखील आस्वाद घ्या, परंतु ते स्वखर्चाने आहेत या गोष्टीकडे देखील लक्ष द्या. अन्यथा तुम्ही म्हणाल की एवढी जाहिरात होते म्हटल्यानंतर आयोजन कमिटीचं सहकार्य आहे का, असं काही नाहीये. तुम्हाला स्वखर्चाने त्याचा लाभ घ्यायचा आहे. चला आपण मॅच कडे वळतोय. फेअर डिलिव्हरी आणि इथे मात्र एकच धाव मिळते. धावसंख्येत 1 ने वाढ. धावसंख्या 42. पुढचा बॉल पुन्हा एकदा स्ट्रेट बॅटेड. इथे फटका खेळण्याचा प्रयत्न, कुठल्याही प्रकारची धाव नाहीये. 4 षटकांचा खेळ संपलाय. चला दोन्ही टीमचे कॅप्टन, आपल्याला विनंती आहे टॉस करण्यासाठी मैदानामध्ये लगेच दाखल व्हायचंय. स्ट्रॅटेजिक टाइम आउट आहे, त्या दरम्यान मध्ये पुढच्या मॅचचा नाणेफेकीचा कौल आपण संपन्न करतोय. चलिए अगले मैच का टॉस दोनों टीम के कप्तान को यहाँ पे दरख्वास्त है कि आप जल्द से जल्द विकेट के ऊपर आइए. टॉस यहां पे होने वाला है. दोनों टीम के कप्तान चला लवकर. चलिए दोनों टीम के कप्तान आ चुके हैं आणि इथे आपण नाणेफेकीचा कौल संपन्न करतोय. इथे रूपक यांच्या उपस्थितीमध्ये आपण नाणेफेकीचा कौल रोहित यांच्या शुभ हस्ते, रोहित यांच्या शुभ हस्ते आपण नाणेफेकीचा कौल संपन्न करतोय. आणि पुढील मॅचचा टॉस नाणेफेकीचा कौल कोणी जिंकलाय फक्त हात वरती करा. यस, सुरतच्या टीमने इथे टॉस जिंकला आणि निर्णय काय, बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलाय. योग्य निर्णय घेतलाय. पुढील मॅच साठी तुम्हाला शुभेच्छा आहेत. आल्यात 50-50 ओव्हरला इथे सुरुवात झाली आहे. यानंतर जी शेवटची मॅच होणार आहे त्याचा देखील नाणेफेकीचा कौल इथे संपन्न झालाय. आणि नाणेफेकीचा कौल जिंकल्यानंतर प्रथमतः बॅटिंग करण्याचा निर्णय इथे जो घेण्यात आलाय, बघूया तो त्यांचा निर्णय योग्य ठरतोय की अयोग्य. परंतु सुरू असलेली लढत ही देखील रोमहर्षकतेने भरली आहे. 47 धावा झाल्या आहेत. 5 बॅटर आतापर्यंत बाद आहेत. पुढचा बॉल हा देखील हलक्या हाताने चेंडूला कव्हर पॉइंटच्या दिशेने खेळलाय. धाव घेण्याचा प्रयत्न केलाय. सिंगल मिळती आहे. 2 चेंडूंमध्ये 5 आल्या आहेत. अजूनही या जर 5 आल्या तर अतिरिक्त 5 मिळतील.
इथे देखील अवांतर धाव, धावसंख्येमध्ये होणारी वाढ, धावसंख्या होते ती 49 धावा. तिसऱ्या पंचांकडे कॉल आहे, कशा संदर्भात आहे? ओव्हर स्टेपिंग. बॉलिंग टीमने इथे रिव्ह्यूचा वापर केलाय. पंचांनी वाईड बॉलचा इशारा केलाय, परंतु त्या पंचांच्या निर्णयाला इथे चॅलेंज देण्यात येत आहे. 48 धावा आतापर्यंत आहेत. 50-50 ओव्हर आहे, मॅजिक ओव्हर आहे आणि हीच या मॅचला कलाटणी देणारी महत्वपूर्ण ओव्हर आहे. बॉल हवाय. इथे वाईट बॉल आहे आणि रिव्ह्यू देखील बॉलिंग टीमने इथे गमावलाय. धावसंख्या 49. 2 चेंडूंमध्ये 6 धावा आल्यात. पुढचा बॉल. इथे देखील हलक्या हाताने चेंडूला स्टेअर करण्याचा प्रयत्न. पॉइंटच्या दिशेने चेंडू जातोय, थोडासा कमी उंचीचा. सबमरीन डिलिव्हरी. आतापर्यंत आपण बघितलं परफ्यूम डिलिव्हरीचा वापर गोलंदाजांनी केला. अखूट टप्प्याची गोलंदाजी हाताळली, अक्षरशः बॅटरच्या नाकाजवळून चेंडू काढले, परंतु हा चेंडू मात्र टप्पा पडल्यानंतर थोडासा जमिनीलगत सबमरीन डिलिव्हरीचा वापर इथे गोलंदाज करतायत. 3 चेंडूंमध्ये 6 धावा खर्च केल्यात. 49 धावा झाल्यात. अजूनही विजयासाठी 41 धावा बनवायच्या आहेत. हा चेंडू देखील ऑन साइडला खेळलाय. क्षेत्ररक्षक डीप मध्ये तैनात आहेत. सिंगल वेगवान आहे. एकाच धावेवरती समाधान मानावं लागेल. संघाचा अर्धशतक इथे पूर्ण होत आहे. 50 धावा झाल्यात. 5 बॅटर आतापर्यंत बाद आहेत. 50 झाल्या, 40 करायच्या आहेत. अजूनही जर आपण बघितलं तर या 2 चेंडूंमध्ये जर 3 झाल्या तर एक्स्ट्रा 5 मिळतील. जर नाही झाल्या तर आहेत त्याच्यातल्या 5 वजा होतील. इथे देखील फुल टॉस. कव्हरच्या दिशेने चेंडू खेळलाय. सिंगल इथे मिळते. डायरेक्ट हिट तर केलाय. पंचांकडे इथे अपील करण्यात आलं आणि तिसऱ्या पंचांकडे हा कॉल करण्यात येतोय. स्क्रीनवरती आपल्याला रिप्ले पाहायला मिळेल. आता डायरेक्ट हिटचा प्रयत्न. मला अजूनही ते गुणोत्तर कळलं नाही की जर तुम्हाला धावांची गरज आहे, जर तुम्हाला क्वालिफाय व्हायची संधी आहे, तर तुम्ही आक्रमक पवित्रा का धारण करत नाही? म्हणजे तुमच्या माइंडसेट मध्ये नक्की काय सुरू आहे? फक्त 10च करायचे आहेत. 15 धाव्यांनी तुम्ही क्वालिफाय होणार आहे. तुम्हाला लक्ष्य एवढं मोठं साध्य करायचंय, तरी देखील तुम्ही सिंगल डबल कडे. असं हरण्यापेक्षा लढून हारणं कधी चांगलं. म्हणजे कधी बघा स्क्रीनवरती ऍक्शन रिप्ले. हलक्या हाताने चेंडूला ड्राईव्ह केलं. चांगला क्षेत्ररक्षण. डायरेक्ट हिटचा प्रयत्न. डायरेक्ट हिट केलाय आणि त्यानंतर इथे काय घडतंय इथे स्क्रीनवरती आपल्याला पाहायला मिळेल. बॅटर इथे नॉट आउट आहेत. धावसंख्येत 1 ने वाढ. 51 धावा झाल्यात. 1 चेंडू शिल्लक आहे. जर 2 धावा झाल्या तर बोनसच्या 5, अन्यथा इथे लॉस होईल 5 धावेंचा. महत्वपूर्ण चेंडू आहे. वेगात बॅट फिरवली आहे. मिस टाइम. चेंडू हवेत. झेल टिपला जाईल का? टिपलाय झेल. बॅटरचा संपतोय खेळ. आता जे करायचं होतं ते झालं नाही आणि आता मात्र विकेटचं पतन होत आहे. 5 मायनस 8 केल्या, त्यातल्या 5 वजा. फक्त 3 मिळतील आणि 1 विकेट देखील गमावली जाईल. यशदीजे
गरवारे संघ थोडासा पिछाडीवरती पडतोय. विजयाच्या दिशेने वाटचाल करण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा प्रेक्षकांना आणि खेळाडूंना विनंती आहे, स्वादिष्ट मोमोचा आस्वाद घ्या. एकावरती एक फ्री आहे, एक डिश वरती एक डिश फ्री आहे. त्यामुळे जास्तीत जास्त तिथे संपर्क करा आणि स्वखर्चाने त्याचा लाभ घ्या. हा शब्द कंसामध्ये आहे, कंडिशन अप्लाय खाली लिहिलेला आहे. स्वतःच्या खर्चाने ते करा. चला मॅच कडे आपण वळू. नुसती जाहिरात करून पण चालणार नाही, मॅच महत्वाची आहे. 51 धावा झाल्यात. पुढचा बॉल इथे देखील कव्हरच्या दिशेने चेंडू खेळलाय. फार क्वचित, म्हणजे असं जर अलॉंग दी कार्पेट चेंडू जर गेला तर फार क्वचित इथून दिसून येतोय, कारण फ्लड लाईट मध्ये टेनिस बॉल देखील त्याच कलरचा आहे आणि पटकन तो दिसून येत नाही. आणि जर रंग बदलला, थोडासा काळवट झाला तर मात्र दिसणं अवघड आहे. परंतु तरी देखील आपण क्षेत्ररक्षकांची जी मुवमेंट होते त्यावेळेस आपण ठरवू शकतो की बॉल त्याच दिशेने गेलाय. धावसंख्येमध्ये 1 ने वाढ. धावसंख्या होते ती 52 धावा. फिजिओ टीम जरा मैदानामध्ये, डॉक्टर टीम, खेळाडूला जरा पायाला दुखापत झाली आहे त्यामुळे स्प्रे मैदानामध्ये जर कोणाकडे असेल तर तो मैदानामध्ये नेला तरी चालेल. स्प्रे जरा मैदानामध्ये घेऊन जा. खेळाडूला थोडीशी दुखापत होते. आमचे डॉक्टर साहेब लगेचच तत्परतेने तिथे उपचार करण्यासाठी दाखल होत आहेत. आपल्या या स्पर्धेदरम्यान डॉक्टर साहेबांचं फार मोठं योगदान आहे. त्यांनी प्रत्येक खेळाडूला अगदी चांगल्या पद्धतीने इथे जपलंय. शारीरिक व्याधी ज्यावेळेस तुम्हाला खेळताना होतात त्यावरती तो औषध उपचार किंवा तो प्राथमिक उपचार करण्याची तयारी आमच्या डॉक्टर साहेबांनी इथे सुरेखरित्या केली आहे. त्यांचं देखील कौतुक संपूर्ण आयोजन कमिटीच्या वतीने. संपूर्ण शिवमुद्रा प्रीमियर लीग 2026 पर्व दुसऱ्यामध्ये डॉक्टर साहेबांचं देखील कौतुक आहे. ट्वेल्थमॅनला आतमध्ये पाठवायचंय. ठीक आहे, चला आपण जे रिटायर्ड झालेत ते मात्र मैदानाच्या बाहेर येतील. अतिरिक्त खेळाडू क्षेत्ररक्षणासाठी इथे दाखल होतील. 52 धावा झाल्यात. समीकरण मात्र इथे बदललं जात आहे. येणारे अजूनही 15 चेंडू आहेत आणि 17 चेंडू आहेत आणि 17 चेंडूंमध्ये विजयासाठी अजूनही 43 धावेंची गरज आहे. पुन्हा एकदा सिंगल. धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या 53 आहे. लक्ष्य साध्य करण्याचा प्रयत्न आहे. इथे जरी 6 षटकांमध्ये हे टार्गेट पूर्ण झालं नाही तरी देखील इथे मात्र या मॅच मध्ये विजय नोंदवून शेवट मात्र गोड करण्याचा प्रयत्न नक्कीच गरवारे संघाचा देखील असेल. आणि तोच मला वाटतं मानसिक विचार सर्व बॅटरने केलाय. ऋतुराज बाद झाल्यानंतर 50% मॅच हातातून गेलीच होती, परंतु मध्यंतरी ज्या धावा आल्या, ज्या धावा बनवण्याचा प्रयत्न खेळाडूंनी केला, त्यानंतर कुठेतरी असं वाटलं की गरवारे संघ कमबॅक करेल, परंतु ती 50-50 ओव्हरमध्ये जी पडझड झाली, धावा आल्या नाहीत, त्यामुळे मात्र त्या देखील अशा इथे संपुष्टात येत आहेत. पुन्हा एकदा निर्धाव चेंडूची सांगता होतीये. डॉट बॉल आहे, निर्धाव चेंडू. धावसंख्या मात्र 53 वरती स्थिरावलेली आहे. 53 रन्स ऑन बोर्ड, लॉस ऑफ 6 विकेट. पुढचा बॉल हा देखील इथे चॉप करण्याचा प्रयत्न. सिंगल इथे वेगवान घेतली जाते.
धावसंख्येत 1 ने वाढ, धावसंख्या होते ती 54. खऱ्या अर्थाने सिंगल डबल बरोबरच तुम्हाला चौकार षटकार देखील खेळावे लागतात. धावसंख्येला आकार द्यायचा आहे, नुसता आकार न देता त्याला एक सन्मानात्मक धावसंख्येकडे वाटचाल करून द्यायची आहे म्हटल्यानंतर तुमच्याकडे मोठे फटके खेळण्याची देखील क्षमता, ताकद असणं गरजेचं आहे. हे 360 मैदान आहे, एकाच अँगल मध्ये किंवा एकाच बाजूला इथे धावा नाहीयेत, सर्वत्र धावा आहेत. फक्त तुमच्याकडे टायमिंग इथे प्रॉपर असणं गरजेचं आहे. इथे मात्र फुल टॉस बीमर आहे, पंचांनी लगेच नो बॉलचा कॉल केलाय. बघा अजूनपर्यंत असा एकही संघ नाहीये की त्यांनी अतिरिक्त धावा खर्च केलेल्या नाहीयेत. प्रत्येक गोलंदाजाने किंवा प्रत्येक षटकामागे अवांतर धावी मिळते, एकतर वाईट बॉल एकतर नो बॉल. त्यामुळे तुम्हाला बॅट वरती फक्त बॉल घ्यायचे, प्रत्येक बॉल वरती सिंगल डबल जरी केली, डबल केला तरी 90+ धावा होत आहेत. चौकाराची आणि षटकाराची गरजही नाहीये, चौकार षटकार मारलेच पाहिजे असे काही नाहीये. प्रत्येक बॉलवरती 2 रन्स घेतले तरी 90+ धावा आहेत. मग तुम्ही प्रत्येक बॉलवरती चौकार षटकार का खेळताय, या गोष्टीचा विचार तुम्हाला करावा लागेल. पुढचा बॉल धावसंख्या 55, फ्री हिटचा बॉल आडव्या बॅटने समोरच्या दिशेने खेळलाय. त्यानंतर फ्री हिटचा बॉल मात्र इथे निर्धाव गेला. त्यानंतर आलेली ही सिंगल, षटकाची इथे समाप्ती होतीये. शेवटचे अजूनही 12 चेंडू शिल्लक आहेत आणि 12 चेंडूंमध्ये 39 धावा करायच्या आहेत. मॅच मात्र फार दूरवरती निघून गेली आहे. 3 मिनिटं बाकी आहेत. 12 चेंडू हाताळण्यासाठी 3 मिनिटं फार कमी अवधी आहे. पेनल्टी बसणारच आहे, परंतु लवकर लवकर खेळा, ती पेनल्टी थोडी कमी प्रमाणात बसेल. पटपट खेळा, वेळ लावू नका. पहिलाच बॉल ऑन साइडला खेळलाय, परंतु क्षेत्ररक्षक तिथे तैनात. सिंगल मिळतीये, एकच धाव, धावसंख्येमध्ये वाढ. विनीत तिथे आपण पाहतोय गोलंदाजी मार्क वरती आहे. धावसंख्येमध्ये होणारी 1 ने वाढ, धावसंख्या होते ती 57. अजूनही 38 धावा बनवायच्या आहेत. इथे मात्र चेंडू काऊ कॉर्नरच्या दिशेने, बॉल सीमारेषेच्या पलीकडे. चौकार आहे की षटकार? यस, 6 रन, षटकार 6 धावांसाठी. प्रयत्न, चेंडू हवेत, क्षेत्ररक्षक तिथे, चेंडू खाली येतील परंतु प्रेक्षक बनून राहतील. बॅक टू बॅक 2 षटकार. कुठे होता हा प्लेयर आतापर्यंत? जरी झाला आम्हाला उशीर तरी आमचे फटके आहेत पद्धतशीर. बॅक टू बॅक 2 षटकार, 6 धावा. खिच डाला. बॅक टू बॅक 2 षटकारांनंतर पुन्हा एकदा रोमहर्षकता या मॅच मध्ये आली आहे. शेवटचे 9 चेंडू आणि 9 चेंडूंमध्ये विजयासाठी 26 धावांची गरज. 9 चेंडूंमध्ये 26 धावा. पुन्हा एकदा सरळ बॅटने इथे खेळलाय कव्हरच्या दिशेने. थोडंसं फंबल आहे, सिंगल मिळतीये. दुसरीचा प्रयत्न केला जाईल का? नाही, थांबवलं जात आहे. 70 धावा झाल्यात. अजूनही विजयासाठी 8 चेंडू आणि 25 धावांची गरज. 1 मिनिट अजूनही शिल्लक आहे. 8 चेंडू 25 धावा, 2 विकेटची गरज आहे या 2 चेंडूंवरती. हा चेंडू देखील मिस टाइम. स्वतः यष्टीरक्षक चेंडू खाली येण्याचा प्रयत्न करतील, अंदाज चुकलाय आणि त्यानंतर इथे मात्र धावेंमध्ये वाढ. 2 धावेने धावसंख्येमध्ये वाढ होते. धावसंख्या 72. येणारे 7 चेंडू आणि 7 चेंडूंमध्ये 23 धावा. या जर चेंडूवरती षटकार आला तर सामना रोमहर्षक होणार, रंगतदार होणार. 72 धावा झाल्यात. पुढचा बॉल
इथे मात्र स्विंग अँड मिस, यष्टीरक्षकाच्या हातातून चेंडू निसटतोय, सिंगल तर मिळतीये. एकाच धावेवरती इथे समाधान. येणारे 6 चेंडू आणि 6 चेंडूंमध्ये 22 धावेंची गरज. चला वेळ संपले. 2 खेळाडू लगेच 30 षटकाच्या आतमध्ये अतिरिक्त तैनात करा. 3च खेळाडू तुम्ही आता 30 षटकाच्या बाहेर ठेवू शकता. 6 मध्ये 22 होऊ शकतात. प्रयत्न चांगला करावा लागेल. 6 चेंडूंमध्ये 22 धावा. तसंही बघायला गेलं तर गरवारे संघ काही क्वालिफाय होणार नाही, परंतु ती मनाची समाधानी वेगळीच आहे. शेवट गोड करणं हे फार गरजेचं आहे. हे का गरजेचं आहे? जर तुम्ही इथे जिंकलात, गरवारे संघ जर इथे जिंकला तर पुढच्या वर्षी डायरेक्ट एंट्री मिळेल. जर नाही जिंकला तर क्वालिफायर मॅचेस खेळावे लागतील आणि मग शिवमुद्रा प्रीमियर लीग 3ऱ्या पर्वामध्ये तुम्हाला संधी मिळणार आहे. त्यामुळे हे जिंकायचंय. बघूया शेवटचे 6 चेंडू 22 होतील का? कुणाल पहिला चेंडू इथे हाताळतात. फिरकीपटू आहे, फिरकीचा जादूगर आहे आणि काय सुरुवात इथे केली आहे. पहिलाच बॉल अक्षरशः भिंगरी प्रमाणे गर 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 फिरवलाय. निर्धाव चेंडूची इथे सांगता. वेगळ्या शैलीमध्ये इथे गोलंदाजी करतायत कुणाल. पुन्हा एकदा आखूड टप्प्याचा बॉल. इथे मात्र क्षेत्ररक्षण होत आहे खरा. बॉल चाललाय लॉंग लेग सीमारेषा पार. मैदानाला अक्षरशः गुदगुल्या करत येतोय. चौकार. नंतर धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या 77 77 77 धावा. 4 चेंडू आणि 18 धावेंची गरज. 4 बॉल 18. पहिला चेंडू निर्धाव. दुसऱ्या चेंडूवरती क्षेत्ररक्षण खराब आलेला चौकार. इथे देखील दिशा भरकटली आहे. डाव्या यष्टीच्या बाहेर. कधी कधी वळण अतिक झालं तर मात्र असा धोका होतो. अगदी जपून त्या वळणावरती आपल्याला गोलंदाजी करावी लागते. आपला जो स्पिन आहे तो नक्कीच योग्य टप्प्यावरती करावा लागतो, अन्यथा अतिरिक्त धावा मिळतात. धावसंख्या 78 78 फॉल ऑफ 6 विकेट. अजूनही 17 धावेंची गरज 4 चेंडूंमध्ये. पुन्हा एकदा सफल झालेत आणि सफलही होतील. बॉल पुन्हा एकदा चाललाय डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग मधून. एक टप्पा घेत बॉल सीमारेषेच्या पलीकडे 4 धावेंसाठी 4 रन्स. त्यानंतर पुन्हा एकदा सुमधुर संगीतानंतर पुन्हा एकदा आपण मॅच कडे वळतोय. 82 धावा झाल्यात. 6 बॅटर बाद. 3-13 कोणाचे होणार? 3-13 धावेंची गरज. जिंकलात तर आनंदच आहे. पुन्हा एकदा आडव्या बॅटने इथे खेळण्याचा प्रयत्न. मिड विकेट मध्ये क्षेत्ररक्षक तैनात. सिंगल मिळतीये. आता 2 मध्ये 12. 2 षटकार अगोदर ती मारलेले आहेत. सर्वेशांनी बॅक टू बॅक 2 षटकार मारलेले आहेत आणि आता त्याच षटकारांची गरज आहे. शेवटच्या 2 चेंडूंमध्ये 12 धावेंची गरज. ही संधी पुन्हा नाही मिळणार. 2-12. 2 षटकारांसाठी 1000 रुपयांचं पारितोषिक चिराज सरांच्या शुभ हस्ते इथे प्रदान करण्यात येईल. 2 षटकारांची किंमत 1000 आहे. 2 चेंडू आणि 12 धावेंची गरज. 2000 रुपये किंमत झाली आहे. एका षटकाराची 1000 झाली आहे. पहिलाच बॉल. इथे मात्र फटका खेळता आला नाही. हरकत नाही. आता ती संधी नाहीये. एक जरी षटकार मारला, फिनिश षटकाराने केला तरी सुद्धा चिराग सरांकडून 1000 रुपयांचं पारितोषिक आहे. अभी दे घुमा के. लगेच लगेच. नो गुगल पे, नो फोन पे, ओनली कॅश. पुन्हा एकदा इथे निर्धाव चेंडू. कधी कधी असं होतं ना, पैशांचं ओझं पेलता येत नाही, त्यामुळे ते षटकार जात नाही.
इथे मात्र मॅच गरवारे संघाने गमावली आहे, परंतु चांगला खेळ केला. या स्पर्धेमध्ये देखील त्यांची उपस्थिती आपल्याला लाभली. चांगला खेळ केला, चांगलं मार्गदर्शन आम्हाला संपूर्ण टीम कडून मिळालं. त्याबद्दल गरवारे संघाचं देखील मनपूर्वक आभार. आणि त्याचबरोबर बॅक टू बॅक 2 विजय इथे प्राप्त केले आहेत आणि मोठ्या दिमाखामध्ये इथे सुपर 16 मध्ये नॉकआउट मध्ये प्रवेश करणारा इथे नाद ब्रह्म या संघाचं देखील कौतुक. चांगला खेळ